आज दिनांक 1 जून 2013, तिथी वैशाख कृष्ण 8, वार शनिवार। सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात मी आशिष सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करत सुरुवात करतोय आपल्या आजच्या बातमीपत्राला आपल्या सुविचार मालेनं। तर आता बघूयात बातमीपत्रातील काही ठळक बातम्या। तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या आणि या ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। चला तर बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातमीपत्रात एक नजर टाकूया सामाजिक तसेच राजकीय घडामोडींवर। अमरावती महानगरपालिका हद्दीत पशुगणनेचं काम करणाऱ्या 81 प्रगणकांनी या पशुगणनेच्या मानधनाची मागणी केली आहे। शनिवारी तसं निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली। प्रभारी जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी येत्या सोमवारी ही समस्या निकाली काढण्याचं अभिवचन या प्रगणकांना दिलंय। अमरावती महानगरपालिकेनं पावसाळ्यात ओढवणाऱ्या नैसर्गिक विपत्तींचा सामना करण्यासाठी हेल्पलाईन कक्ष सुरू केले आहेत। मान्सूनचे स्वागत करण्यास महानगरपालिका सज्ज असल्याचा दावा करण्यात येतोय। मान्सूनच्या सरीची वाट चातकच नव्हे तर निसर्गातील प्रत्येक घटक पाहतोय। अमरावती वासी सुद्धा त्याला अपवाद नाहीयेत। दरवर्षी मान्सून शहरात कित्येक विपत्ती सुद्धा उडवून आणतो, त्यालाही महानगरवासी मोठ्या ताकदीने आणि हिंमतीने लढा देतात। मान्सूनच्या स्वागतासाठी अमरावती महानगरपालिका सज्ज आहे असा दावा अमरावती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। शहरातील जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त नाल्यांची साफसफाई पूर्ण झाली आहे अशी माहितीही महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे। तसेच दिनांक 1 जून पासून अमरावती महानगरपालिकेचे आपत्कालीन कक्षही कार्यान्वित करण्यात आले आहेत। महानगरपालिकेचे मुख्य आपत्कालीन कक्ष अग्निशमन विभाग वालकट कंपाऊंड येथे कार्यरत आहे। त्याचा दूरध्वनी क्रमांक आहे 0721 25 76 426। तसेच प्रत्येक झोनमध्ये आपत्कालीन कक्षही सुरू करण्यात आले आहे। उत्तर झोन रामपुरी कॅम्पमध्ये 0721 26 766 26 तसेच 94 030 81 533 या क्रमांकावर नागरिक तक्रार देऊ शकतात। मध्य भागातील झोन राजकमल चौक येथील आपत्कालीन नंबर आहे 2676 423। तसेच पूर्व झोन हमालपुरा येथील आपत्कालीन नंबर आहे 267 6923। बन्नेरा झोनसाठी आपत्कालीन क्रमांक 268 1273। पश्चिम झोन भाजी बाजारच्या नागरिकांसाठी आपत्कालीन क्रमांक 25666559। त्याचप्रमाणे अग्निशमन केंद्रावरही आपत्कालीन तक्रारी स्वीकारल्या जातील, ज्याचा दूरध्वनी क्रमांक आहे 101। नाल्याच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे
नाल्यात कचरा टाकू नये, आपत्कालीन स्थितीत वरील दिलेल्या क्रमांकाला संपर्क साधावा असे जाहीर आवाहन सिटी न्यूज आणि महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे. वादळामुळे झाडे पडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. परिणामी विजेच्या तारा तुटून रस्त्यावर बंद होणे यासारख्या समस्यांना सुद्धा नागरिकांना तोंड द्यावं लागतं. या सगळ्यांची पूर्वसूचना नागरिकांनी महानगरपालिकेला द्यावी. तसेच महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीला विद्युत तारांना स्पर्श करणाऱ्या फांद्या काढण्याची अनुमती देण्यात आली आहे, असंही महानगरपालिकेने स्पष्ट केलं आहे. येत्या पावसाळ्यात कुठल्याही प्रकारची विपत्ती ओढवू नये आणि विपत्ती ओढवल्यास जाहीर केलेल्या आपत्कालीन कक्षाशी तात्काळ संपर्क साधावा आणि मदत मागावी, असं जाहीर आवाहन पुन्हा या निमित्तानं करण्यात येत आहे. 1 जून पासून 3 दिवसांपर्यंत शहरातील अर्ध्या भागाचा पाणी पुरवठा बंद आहे. जलवाहिनी टाकण्याचं कार्य जीवन प्राधिकरणानं हाती घेतलं असल्यामुळे ही स्थिती शनिवारपासून ओढवली आहे. संपलेल्या आठवड्याचा शेवटचा आणि सुरू झालेल्या महिन्याचा पहिला दिवस जून महिना म्हणजे पावसाळ्याचा महिना अशी सगळ्यांनाच या महिन्याची ओळख आहे. परंतु या जून महिन्याने पहिल्या दिवसापासूनच लगातार 3 दिवसपर्यंत शहरवासियांना पाण्यापासून विलक्त ठेवलंय आणि हे पाणी आहे पिण्याचं पाणी. होय, अमरावती शहरात 1, 2 आणि 3 जून या 3 दिवसात अर्ध्या अमरावतीचा पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने बंद करून टाकलाय आणि त्यासाठी सबब पुढे केलेली आहे की अमरावती शहरातील अर्ध्या अमरावती भागाला ज्या जलवाहिनीतून पाण्याचा पुरवठा होतो त्या जलवाहिनीच्या दुरुस्ती करण्याचं काम सुरू असल्यानं हा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो की सिमेंटची जे पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनच्या ऐवजी लोखंडी पाईपलाईन टाकून पाण्याचा पुरवठा करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हाती घेतलेली आहे आणि ही पाईपलाईन म्हणजे ती पाईपलाईन होय, मुख्य जलवाहिनी होय, ज्या जलवाहिनीतून अर्ध्या अमरावती शहराला पाण्याचा पुरवठा होतो. सध्या जे काम चालू आहे त्या कामासाठी सिमेंटचे पाईप बदलवून त्या ठिकाणी लोखंडी पाईप टाकून ही जलवाहिनी टाकण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि हे काम जवळपास 3 दिवस चालेल. तोपर्यंत अख्ख्या अमरावती शहरापैकी अर्ध्या अमरावती शहराचा पाणी पुरवठा 3 दिवस बंद राहणार आहे. नागरिकांनी याची दक्षताही बाळगावी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे काम करत आहे ते काम सगळ्यांच्या भल्यासाठीच आहे. त्यामुळे 3 दिवस नागरिकांनी आपापल्या संग्रहित पाण्याचा वापर करावा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला सहकार्य करावं असं आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीनं करण्यात येत आहे. जलवाहिनी बदलण्याचं काम जे आपण बघतोय की युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येत आहे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा अधिकारी वर्ग या संपूर्ण कामाकडे जातीनं लक्ष देऊ नये, कारण की त्यांना माहिती आहे की ही जलवाहिनी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत अर्ध्या अमरावती शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यावर आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची भूमिका सुद्धा जाणून घेणार आहोत. 3 दिवस पाणी पुरवठा बंद आहे. पावसाळ्यापूर्वी हे पाईपलाईनचं काम करणं फार गरजेचं होतं, त्याच्यामुळे आम्ही हातात घेतलं. आता 7 तारखेपासून पावसाळा सुरू होत आहे. असं जरी भाकीत असलं त्याच्यामुळे हे तातडीनं काम घेतलं, पण आम्हाला याची काळजी आहे की लग्न सराई आहे तर 3 दिवस म्हणजे 3 तारखेला फार मोठा लग्नाचा मुहूर्त आहे, त्याच्या आधी आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहे. दिवसरात्र हे काम सुरू राहणार आहे जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत, आणि लवकरात लवकर पूर्ण होईल. नागरिकांचे जे पाण्याविषयी जे काही त्रास सहन होत आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो. धन्यवाद. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दिवस रात्र मेहनत करून 3 दिवसात ही संपूर्ण जलवाहिनी नवीन टाकण्यासाठी कार्यरत आहे आणि ते काम तात्काळ आणि वेळेच्या आत पूर्ण करू असा विश्वासही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी वर्गाने या सिग्नलच्या माध्यमातून समस्त शहरवासियांच्या पुढे ठेवलेला आहे. कॅमेरा पर्सन शाहबाज खानसह अमोल खोडे, सिटी न्यूज. तर आता वळूया एका दुःखद बातमीकडे. यशोदानगर परिसरातील बहुजन समाज पार्टीचे नगरसेवक गोपाल गजबिये यांचं शनिवारी दुःखद निधन झालंय. पॅरालिसिसचा अटॅक येऊन ब्रेन डेड झाल्यानं त्यांचं निधन झालंय. यशोदा परिसरातील बहुजन समाजवादी पार्टीचे नगरसेवक गोपाल बाबूराव गजबिये यांचं शनिवारी दुःखद निधन झालं. महानगरपालिका निवडणुकीत बसपाच्या तिकिटावर ते निवडून आले होते. गेल्या मंगळवारी त्यांना अचानक पॅरालिसिसचा अटॅक आला. लागलीच त्यांना नागपूरच्या सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु त्यांचा ब्रेन डेड झाल्याने शनिवारी पहाटे ते सगळ्यांना सोडून गेले. दुःखद आणि शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. विभिन्न मान्यवर मंडळी गजबी यांच्या शोकाकुल परिवाराचे सांत्वन करण्यास पोहोचली होती.
सिटी न्यूज चॅनल परिवारही नगरसेवक गजबे यांच्या शोकाकुल परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. एक नजर टाकूया बातमीपत्रातील अन्य काही महत्त्वाच्या घटनांवर. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा पायलट प्रोजेक्ट रद्द झाला असून MSEBच्या नवाथे नगर कार्यालयात अभियंते सतीश बेले रुजू झाले आहेत. शनिवारी अभियंता बेले यांचा सन्मान करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष तुषार भारतीय यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. मी मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की पहिल्यांदा तुम्ही इथे परिवर्तनानंतर तुम्ही इथे इंजिनियर आला. तर बातमीपत्रात बघूया काही धार्मिक बातम्या. स्थानीय भाजी बाजार येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे विठ्ठलानंद सरस्वती यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येतोय. 28 मे पासून या पुण्यतिथी समारोहाची सुरुवात झाली. विभिन्न कार्यक्रमांच्या शृंखलेने हा पुण्यतिथी समारोह साजरा करण्यात आला. शनिवारी पालखी, भजन, श्रींचा अभिषेक असे विभिन्न धार्मिक कार्यक्रम या विठ्ठलानंद सरस्वती यांच्या पुण्यतिथी समारोहात मोठ्या धार्मिकतेने पार पडले. तर हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या बघूया. तर आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यावयाची असेल किंवा आम्हाला काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता आहे सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. किंवा तुम्ही आम्हाला फोन करू शकता आमच्या या क्रमांकावर 25703226 वर. किंवा आमचा वेबसाईटचा पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर आ जाओ. इंडिया बुल्स होम लोन्स.